शिमशोळकरांचं भव्य दिव्य ओपनचं मैदान सिद्धनाथ केसरी यामध्ये आज एक नंबर झालाय. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कोणतं? दिगंज. पूर्ण पत्ता नाव सांगा. गाडी आपली बैल आपली कसं आई तुळजाभवानी प्रसन्न सागर शेठ मोरे अक्षय शेठ मोरे दिगंज या नावाने पळते आणि माझं अक्षय शेठ मोरे दिगंज. तर आपल्या नंदीचं नाव विदर्भ केसरी वजीर. विदर्भ केसरी वजीर. आज कोणावर पळाला? आज तो कालेकरांचा रुद्रा पळाला. रुद्र. ही गाडी कधी अगोदर पळवली होती का? नाही, आज पहिल्यांदाच गाडी पळाली. ह्याच्या अगोदर कधी एक नंबर झालेला का? नाही, बैल घेतल्यापासून आज 6वा गुलाल, म्हणजे सलग आमचा 6वा गुलाल आहे. सलग? हा, सलग 6वा गुलाल आहे. पण आज 6व्या मैदानात आम्हाला एक नंबरचा भेटला. त्याच्या अगोदर किती नंबर झालेला आहे? 3 नंबर असं बरं, खालचे नंबर आहेत, 1-2 नंबरच्या खालीच नंबर असं. पण आज पहिला नंबर भेटला आम्हाला. आज आता टॉप मध्ये कुणावर पळाला होता का? नाही, अंधारातली बैल सगळी गळ्यात घेऊन पळाला. अंधारात? म्हणजे अंधारातली कोणत्या बैलावर पळाला होता? म्हणजे असे आहेत, म्हणजे बाबा आता सगळे सांगत बसायचं म्हटलं नाही, सांगितलं पाहिजे. काय माहितीये, पळसकेलकरांचा रुद्र असेल किंवा उजनी नाशिकवाल्यांचा इस्कुट असेल किंवा येडा चित्ता असेल आदत किंवा आपला ह्यांचा कळंबीकरांचा महिबे असेल आदत, यांच्या बरोबर पळालो. सलग 6 गुलाल आहेत आमच्या. खरेदी कुठले? आपण खरेदी माळशिरस मधून घेतला होता ह्यांच्याकडून, देवा ड्रायव्हर भया चोरुमले आहेत ना, त्यांच्याकडून दादा वाघमोडे यांच्या दावणीतून घेतला. जिथून म्हणजे निंबाळकर सरांनी आपला सुंदर घेतला, त्या दावणीतून आपण हा घेतलाय बैल. काय बघून घेतला होता? म्हणजे पळ कधी बघितला बैलाच? तो घ्यायच्या अगोदर आपण एक मैदान बघितला होता, त्याच्यावरती बैलाचं अंग बघितलं सगळं, म्हणजे आपल्याला थोडस बाबांना वाटलं काहीतरी घडल बैलाचं, त्यामुळे आपण बैल घेतला होता. बैल घेऊन आता जवळजवळ वर्ष होत आला आम्हाला. मग किती जाती आता? आता तो घेताना आम्ही 4 दाती होता, आता 6 दाती झालाय, कडदात पाडलाय त्याने. आता तुम्ही घ्यायच्या अगोदर त्याचं गुलाल किती येते? घ्यायच्या अगोदर हिथं आपल्या भागात इकडे आल्यावरती 1 गुलाल आहे त्याचा. 1 गुलाल? हा, 1 गुलाल आहे. आणि त्यांच्या भागात? त्यांच्या भागात तिकडे आता खाली तसं बरंच गुलाल आहे त्यांचा. सेकंदवर पळालेला बैल. सेकंदवर? हा, सेकंदवर शंकरपटला पळालेला. आता तुम्हाला काय वाटलं की आता सेकंदवर पळतोय आणि आता आपल्याला इकडे 3 फेऱ्याच पळवायचा आहे, तर काय बैलाचं शरीरच सांगते बैल किती गती लावल, काय करेल. बैलाचं म्हणजे शरीरच त्या मापाचं आहे, त्यामुळे बैलाला आपल्याला पटला, आपण घेतला. ड्रायव्हर कोणाचं? आमचा एकनिष्ठ जॉकी. आम्ही दुसरा ड्रायव्हर कोणताही बसवत नाही. भालू ड्रायव्हर राजवाडीचा. भालू ड्रायव्हर. त्यांच्याबद्दल काय सांगचाल? नाही, तो आता सध्या म्हणजे आपल्याला कोणाला नावं नाही ठेवायची, पण कसं मला त्याचा स्वभाव पटतो आणि त्याची पद्धत त्याची आपल्याला पटते. आणि गाडी म्हणजे तो स्वतःची गाडी आहे, स्वतःचा बैल आहे असं म्हणून गाडी हाणतो तो. एकनिष्ठ जॉकी म्हणलं तरी आम्हाला काय अडचण. आता ड्रायव्हर बद्दल काय सांगचाल की जेणेकरून की ड्रायव्हर बदललं पाहिजे तर का तोच ड्रायव्हर एकनिष्ठ असतो? नाही, कसं असतो, ड्रायव्हर हा एकच राहिला पाहिजे. म्हणजे पहिल्यापासून ज्या बैलावर ड्रायव्हर बसतो तोच ड्रायव्हर राहिला पाहिजे. आता बऱ्याचशा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात बाबा मालकांचं आणि ड्रायव्हरांचं काय काय होतं, पण कसं आहे त्या काय गोष्टी समजून घ्यायच्या, चढ उतार राहतो ड्रायव्हर कडून. म्हणजे तर बैल मालकांना काय सांगचाल की ड्रायव्हर बदलणं योग्य आहे का? नाही, आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपण तसं कसं बोलणार ना. नाही, चुका होत्यात. आपण माणूस आहे, आपण माणूस आहे बाबा, आपल्या हातून चूक होणारच आहे. पण प्रत्येकाकडून चूक घडते. माणूस हा म्हणजे चूक घडतेच माणसाकडून. त्यामुळे कसं आहे, चूक जरी घडली तरी बाबा पुढे चान्स दिला पाहिजे आपण ड्रायव्हरला, असं माझं म्हणणं. आता वजीर आणि रुद्रा पहिरा कुणी केला होता? हा पहिरा आम्हाला सोमाच्या गळे आहेत ना आपले पेडगावचे झेंडापंच. झेंडापंच त्यांनी आम्हाला पहिरा दिला होता. मग त्यांच्याबद्दल काय सांगचाल? कारण की पहिरं पण करतात आणि नाही, नियोजन चांगलं आहे सोमभाऊचं आणि स्वभाव महत्वाचा माणसाचा चांगला आहे. सगळ्यांना मिळून मिसळून मन मिळावं बोलणं हे महत्वाचं माणसाचं पाहिजे. आता जे सांगली भागात चंद्रहार पाटील जे फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे, तिथं नियोजन कसं असणार आहे? नियोजन काय झालेलं आहे ऑलरेडी आणि चांगलंच नियोजन आहे. काय कुणावर पळणार आपलं वजीर? पायरा सस्पेन्स आहे, सस्पेन्सच राहू द्या. गाडी चांगली पळते, त्यात काय अडचण नाही. आता एवढं मोठं मैदान आणि एवढं बक्षीस, तर त्या मैदानाबद्दल काय सांगचाल? नाही, ते कसं आहे मैदान, आता चंद्रहार दादा त्यांच्यासारखं मैदान आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात किंवा भारतात जरी म्हटलं तरी काय अडचण नाही की बाबा नो मैदान कोणी घेऊ शकत नाही. भूतो आणि भविष्यात कोणीच घेऊ शकत नाही असं मैदान. तर काय सांगताल? आता एवढं मोठं 2-2 फॉर्च्युनर, 2 थार, ट्रॅक्टर 4 असे बक्षीस आणि जो गट पास होणार आहे त्याला 2 व्हीलर आहे, तर काय सांगचाल?
म्हणजे पैसे कमवण्यासाठी केलेला आहे का नाही कसं? नाही 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 नाही. पैसे कमवायचा हेतूच नाही मुळात त्यांचा. हा हे गोरगरीब आणि बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी उच्चांक भेटावा हा. आणि म्हणजे बैलगाडी मालक किंवा बैल असतील ते वर कुठेतरी जावी ऑल हा. म्हणजे आपल्या म्हणजे पृथ्वी तलावावरती नाव व्हावं हा. असा त्यांचा उद्देश आहे आणि गोवर्ष संवर्धनाचा त्यांचा हेतू आहे. हा. हा त्यामुळे त्या माणसाचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी. आज तुम्हाला वाटलं होतं का एक नंबर गाडी करेल? नाही आम्हाला गॅरंटी बैला होती हा. की बाबा काय करेल किंवा नाही. आम्हाला तास होतं 6 नंबर. हा. आम्हाला गाडी होती साईडला पण चांगली आणि आम्हाला वाटत होतं आम्ही वरच्या कुठल्या तरी एका नंबरात आपण खेळू, पण असं वाटत नव्हतं की एक नंबरच होईल. हा हा. पण अपेक्षेच्या बाहेर आम्हाला त्यानं दिलेला आहे आज. रुद्रा आणि वजीर ही वजीर. गाडी कधी पळेल का परत? पळणार ना, गाडी पळणार ना. गाडी पळते म्हटल्या पळवायला काहीच अडचण नाही. मग आता काय पैर फोडतेत गाडी एक नंबर नाही, करून नाही, सुद्धा? जिथं गाडी पळते म्हणजे बैलगाडी मालकांना सांगण्याचं म्हणजे आता मी काय एवढा असा मोठा नाहीये. पण माझं वैयक्तिक मत असं की बाबा गाडी जी पळते ती फोडू नये माणसाने, ती गाडी पळूच द्यावी. तर आता सुट्टीचं कसं काय असतंय नियोजन कोण करते? सुट्टीचं नियोजन सूरज पवार हाच असतो पहिल्यापासून हाच बैल. सूरज पवार. काय सांगचाल सुट्टीला काय? सुट्टीला काही ताप नसतो त्याला. हा. सुट्टीला मग एकदम शांत उभं राहतो, काय अडचण नाही. हा. तर काय सांगचाल आता सुट्टीला घेऊन जाताना किंवा सुटताना? काहीच नाही, तापच नसतो त्याला काय. हा मारतो वगैरे का काय? हो मारतो. मारतो. हो. म्हणजे आता कुणाला जवळ येऊन देतो का तुम्हीच कंटिन्यू सोडता काय? एक मेव माणूस मी आणि बालू ड्रायव्हर दोघच आम्ही. हा. दोघालाच मारतो तो. बाकी कोणाला एवढं म्हणजे असं जास्त करून मारतच नाही. हा. पण सुट्टीला तेवढं म्हणजे मी काय वरनं झोपायला घेऊन जात नाही. हा. सुट्टीला खाली गेलं का तेवढं परत झोपायचा आणि तिथं गपचूप हे करायचं, सोडायचा. तर आपल्या बरोबर भालू ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर आज नियोजन पण मोठं झालं. काय सांगचाल आज निमसोडचं सिद्धनाथ केसरी किताब तुम्ही पटकवला, एक नंबरचा मानकरी झालाय, काय सांगचाल? 6 मैदान झाली, 1 नंबरची आशा होती. हा. ती 1 नंबरची आशा आज पूर्ण झाली. मग काय संघर्ष काय असतो? तुम्ही आता ड्रायव्हिंग करता, हिंद केसरी ड्रायव्हर होते, तुमच्यापेक्षा चांगले किंवा कमी जास्त होते, पण त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणजे वाटत होतं? नाही संघर्ष लय आहे यात. संघर्ष म्हणजे महत्वाचं मालकाचा विश्वास पाहिजे ड्रायव्हरवर. हा. विश्वास म्हणजे त्या मालकानं डोळं झाकून विश्वास ठेवला असं म्हणजे डोळं झाकून मालकानं जर ड्रायव्हरवर विश्वास ठेवला तर ड्रायव्हर एकनिष्ठ राहतो का? तर राहतो. महत्वाचं म्हणजे मालकाचा विश्वास पाहिजे ड्रायव्हरवर. मग त्यानं काय मान्य करायचं, ड्रायव्हर सांगेल म्हणजे काय चूक असेल, हा एखाद्या दिवशी ड्रायव्हरचं चुकतं, चुकतं का तर चुकतं, पण जर रोजच नाही चुकलं तरी चुकतंय म्हणलं तर ते जरा आत लागतं. हा. मग ते बैल मालकांना काय अजून सांगताल की जेणेकरून की विश्वास ठेवलाच पाहिजे? विश्वास हे ड्रायव्हर मालकानं ठेवा, 100% ठेवा. कारण ड्रायव्हर आहे तर तुम्ही आहे, कारण नाही ड्रायव्हर बसणार तर तुम्ही काय करणार? गटाला किती नंबर तासानं पळाली होती? गटाला पळालो आम्ही 4 नंबर तासानं आणि 8व्या गटात 4 नंबर तासानं. सेमीला? शेमीला 2 नंबर तासानं आणि 7व्या शेमीला 2 नंबर तासानं. हा. आणि फायनलला? आणि फायनलला 6 नंबर तासानं. मग तुम्हाला असं वाटत होतं का 1 नंबर करेल 6 नंबर तासानं? नाही वाटत होतं, कारण कडेची गाडी चांगली होती त्यामुळं मी ठरवलं होतं आता आहे त्या मस्त चांगल्या गाड्या त्या, पण आपल्या बैला विश्वास बसलाय. कारण बैल जसा हाणतो तसं बैलाच मला सगळं माहित झालंय, बैल कुठं पळतोय किती पळतोय त्याच्यामुळे माहित झालंय बैलात. पण तरी पण बैला विश्वास होतो. पण तरी पण असं आहेच की आज 2 बैल मोठी होती ना, आज 2 बैल मोठी होती. आपलं रायफल एक होता, देव म्हणते बाकासुर होता, म्हणजे त्याच्यामुळे जरा दुख वाटत होतं. ते पण असं मनात वाटत होतं की यायला आपण जरी गेलो तरी वरचे खेळू, पण जीव तोडून हाणत होतो. पण मिस्टेक माझी एक झाली, मध्ये छकडं लांबडा असल्यामुळे जरा खोळ झाला आणि पालता झोपून गाडी हाणत होतो. मला उठायची ना, लवकर झोपलेलो होतो ते तसाच होतो, मला उठायची ना. त्यात जरा थोडं इकडं तिकडं झालं. आता ते जर कोणी बघितलं, मालकाचा विश्वास आहे आपल्यावर, मालकाला माहित आहे, पण ते दुसऱ्यानं जर कोणी बघितलं तर म्हणणार भाल्या तिथं मुद्दाम गाडी हाणली नाही. अशी पण आहेत लोक, काय सांगणार आहे, पण मालकाचा विश्वास आहे आपल्या. हा. मग मालकांबद्दल काय सांगता? आता तुम्ही जसं आता मुलाखतीत सांगताय स्पष्टपणे की माझ्याकडे असं झालंय, पण ते उठलो नाही. ना मी स्पष्टपणे सगळं, पण हा मालकानं पण स्पष्टपणे हे केलं पाहिजे, म्हणजे मान्य केलं पाहिजे. जर मालकानं ड्रायव्हरनं जर सांगितलं बाबा आपला बैल हिथं कमी पळालाय, हिथं जास्त पळालाय, हिथं असं केलं, ही फक्त मालकानं ड्रायव्हरचं म्हणजे झालं असलं तर मान्य करावं, चुकलं असलं तर मान्य करावं. सगळं ड्रायव्हरवर ढकलून द्यायचं नसतंय. बरोबर. बरेच लोक आहेत काय करते ते, भलं आता समजा 1 नंबर तासावर जर गाडी लागली तर एखादा बैल फिट पळत नाही बाहेरनं, असा आत लागून पळा, तिथं जर गाडी हातात धरली तर म्हणणार बैल आमचा हातात धरला ड्रायव्हर,
पण का धरलाय ते त्याला माहित आहे ना. हा हा मालकाला माहित आहे का, मालक खालनं नुसता बघून शिव्या देणार खालनं, सोड सोड सोड, पण आत काय चाललंय ते त्यालाच माहित आहे. ड्रायव्हरलाच माहिती. हा ड्रायव्हर तरी त्यालाच शिव्या देणार. ही नको आहे, फक्त ड्रायव्हरवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवलाच पाहिजे. बाकीचं मला काही म्हणजे सांगायचं नाही मालकाचं. आणि आता आज वजीर बरोबर रुद्रा पळाला, त्याच्याबद्दल काय सांगचाल? कारण की रुद्रा म्हणजे आम्हाला फोन आला हा. सोमभाव म्हणलं असं असं बैल आहे, आम्हाला 5 तारीख, आज तारीख किती 5च आहे ना, 5ला पैरा द्या आम्हाला. मग मी म्हणलं नको दाट काढायला, पण सोमभाव काय ऐकना, तर असू दे म्हणलं माझ्यासाठी या. मग आम्ही 2 व्हिडिओ बघितली त्याची, आणि चला म्हणलं जाऊ. ह्याच्या अगोदर किती तारखेला पळवला होता? त्याच्या अगोदर आपण ह्याला पळालो, मायनीला एक पळालो. हा. मायनीला पळालो तिथं, पण फायनलला राहिलो. फायनलला जरा आमच्या मिस्टेक झाली, हा. सुट्टीला जरा गणलं जरा, त्यामुळं. तुम्हाला काय वाटतं आता पुढे काय करू शकतोय आपला वजीर? पुढं आता सगळ्याला माहित झालं काय करू शकतोय वजीर. हा. आम्हाला ज्यांनी 3 अड्ड आमच्याकडे जरा काय झालं, बैल जरा हे करत होता, म्हणजे काय व्हायचं, पळायचा का त्याच्या मनात आलं का उडी टाकायचा, तिकडे तासात नेऊन पळायचा. 3 अड्डा आम्हाला कोणी बैल दिला नाही. 3 अड्ड्यात बैल आमचं बाहेर गेले, आम्हाला बैल दिला नाही कोणी सुद्धा. म्हणजे आम्ही चांगल्याला फोन लावलं, आम्हाला बैल दिला नाही 3 अड्डन. मग मला राग आला, शेटला म्हणलं आपण उद्याच्या लेंगरे मैदानात, जरा राग झाला बैल बाहेर गेल्या. गेलो ना शेटला म्हणलं काय पण करायचं, पण सकाळ फेर काढत, डावीला घालून बैलाला फेर काढलं का कुठल्या अड्ड्यात पळालो? काढल्यावरती आपण काढून आपण पहिल्यांदा पुजारवाडीला पळालो, आमच्याच अड्ड्यात घरच्या. तिथं बैलांना दाखवून दिलं की मी काय करू शकतो. म्हणजे ड्रायव्हरवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, की ड्रायव्हरला समजे माहित असते. तेच म्हणजे मालकानं ड्रायव्हरवर विश्वास ठेवा का, तर 100% ठेवा. काय पण म्हणू दे त्यानं, हा तुमच्या डोळ्याला दिसतं त्याच्यावर तरी ठेवा. चालतंय, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या ड्रायव्हरचा पहिल्यांदा रुद्रा फायनलसाठी पात्र झाले उपाध्यक्ष यांच्याकडे 200 रुपयाचा इनाम. मित्रांनो, बघू शकताय वजीरचा बांधा बघा, जसा तिने सांगितलं होतं तसा बांधा आहे, आणि बांधा बघूनच तिने खरेदी केला होता. तुम्ही बघू शकता रग कसे आहे, ड्रायव्हर गेलेत मागं, त्याच्यामुळं रग आणि नंदीला पण कळतं. तुम्ही बघता सिद्धनाथ केसरीचा मानकरी निमसोड मैदानातील 1 नंबरचा वजीर आणि रुद्रा.